तो काळ होता वर्णवादाचा, रूढी परंपरेच्या शेकडो वर्षाचा, भेदभावाचा, अस्पृश्यतेचा, मनुवादाचा. भिडला त्याला एकटा हा पोरगा सुभेदाराचा. त्या सार जातीवाद्यांचा मोडला जान माझं. त्याचं साज आमचं ताज भीम माझं. बिनदुबळ्याची हात काळ जात भीम माझं. त्याचं साज आमचं ताज भीम माझं. बिनदुबळ्याची हात काळ जात भीम माझं. मानवतेची समानतेची लढाई मोठी होती. लढण्यासाठी शिक्षणाचे त्यांनी एक शस्त्र घेतले हाती. ओ शस्त्राने त्या तोडल्या जेव्हा असमानतेच्या बेड्या. स्वाभिमानाने जगू लागले सारे ठोकून आपली छाती. अरे रे बाबा दिमाखात जगतो आम्ही आज. त्याचं साज आमचं ताज भीम माझं. बिनदुबळ्याची हात काळ जात भीम माझं. त्याचं साज आमचं ताज भीम माझं. बिनदुबळ्याची हात काळ जात भीम माझं. स्वतंत्र भारतापुढे एक प्रश्न उभा होता. संविधान भारताचे लिहिण्या आहे का कोणी नेता. बुद्धिवंत ज्ञानवंत असा थोर तो विद्वान. आला समोर सुटा बुटात एक कलम हातात घेता. त्या घटनेचा शिल्पकार झालं बाप माझं. त्याचं साज आमचं ताज भीम माझं. बिनदुबळ्याची हात काळ जात भीम माझं. त्याचं साज आमचं ताज भीम माझं. बिनदुबळ्याची हात काळ जात भीम माझं. हरली होती माता भगिनी, शुल्लक नव्हते तिला अधिकार. पदरी तिच्या चूल मूल आणि फक्त तिचा संसार. हक्कामध्ये तिच्या उभी होती भिंत या समाजाची. त्या हिंदू खोडबिलाने केला तिच्या जीवनाचा उद्धार. आज फोडती अटर काळी उठून आवाज. त्याचं साज आमचं ताज भीम माझं. बिनदुबळ्याची हात काळ जात भीम माझं. त्याचं साज आमचं ताज भीम माझं. बिनदुबळ्याची हात काळ जात भीम माझं. वाढत होती कारखानदारी पण कामगारांचे हाल होते. दीडदमडीचा मोल लावणी आम्हा बनवत गुलाम होते. त्या शोषितांच्या काळजात दडले ते